केले, काय नोहे केले, एका चिंतिता विठ्ठले. सर्व साधनांचे सार, भव सिंधू उतरी पार. योग याग तपे, केली तयाने अमुपे. योग याग तपे, केली तयाने अमुपे. सर्व साधनांचे सार, भव सिंधू उतरी पार. तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा. सर्व साधनांचे सार, भव सिंधू उतरी पार. विठ्ठला महायोगपीठे तटे भीमरथ्या. वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं. परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन. पाण्डुरङ्गा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका. काय नोहे केले, एका चिंतिता विठ्ठले. सर्व साधनांचे सार, भव सिंधू उतरी पार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मौजे धानोरा काळे, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी या ठिकाणी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह. श्रावण मास हा पवित्र महिना आहे आणि संपूर्ण महिनाभर सप्ताहाची परंपरा धानोरा काळे या गावात सुरू आहे. त्यामधील 2 सप्ताह तुमचे म्हणजे 2 आठवड्यातील 2 सप्ताह पूर्ण झाले. आज 3ऱ्या सप्ताहातला पहिला दिवस. आमचे माऊली महाराज धानोरकर यांनी मला या सेवेचं निमंत्रण दिलं आणि आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग, मोतीराम महाराजाच्या सेवेचा योग आला. त्यानिमित्तानं आज या 3ऱ्या सप्ताहातील पहिल्या दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेसाठी नामचिंतनाचं महत्त्व सांगणारा जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. आणि प्रत्येक माणसानं जीवनामध्ये विठ्ठल मंत्राचा जप करावा,
त्याचबरोबर जेवढेही जगामध्ये साधनं आहेत त्या सर्व साधनांचं सारभूत असणारं नाम प्रत्येकानं आपल्या कंठात धरावं असा उपदेश तुकोबराय अभंगाद्वारे करतात. विठ्ठला विठ्ठला. श्रावण महिन्यामध्ये भक्तीला पूर आलेला असतो. सर्व ठिकाणी मंदिरामध्ये गर्दी आहे आणि विशेष करून भगवान भोलेनाथ म्हणजे महादेवाच्या मंदिरामध्ये आपण या महिन्यामध्ये महादेवाची भक्ती करतो. जवळपास 12 ज्योतिर्लिंग असतील, महादेवाचे सर्व मंदिरं असतील. या ठिकाणी आपण दर सोमवारी, श्रावण सोमवार आज विशेष आहे, श्रावण सोमवार आहे म्हणून भगवान भोलेनाथाचं आपण या महिन्यामध्ये व्रत करत असतो. कोणी शिवलेलं अमृत वाचत असेल, ज्याचे त्याच्या पद्धतीनं शिव महापुराण किंवा महादेवाचं साधं व्रत जरी केलं किंवा एक बिल्वदल चंदन अक्षदा पूजन तत्वता बहु सोपे एवढं जरी केलं तर मग शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती असा भोळा महादेव आपल्याला प्रसन्न होतो. असा हा महिना आहे आणि आपण सर्वजण भाग्यवान आहेत की नामचिंतनात महिना घालवतो. कारण चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे विठ्ठला प्रत्येक माणूस हा चिंतन करतच असतो. कोणी प्रपंचाचं चिंतन करतं, कोणी परमार्थाचं, कोणी भगवंताचं, कोणी पत्नीचं, कोणी मुलाचं. प्रत्येकाचं चिंतन सुरू आहे. त्याचं कारण आहे चित्ताचा स्वभावच आहे की चिंतन करणं. त्यामुळे तुम्ही कोणी जरी म्हणलं की मी काहीच चिंतन करत नाही, मला काही चिंता नाही, कोणत्या ना कोणत्या गोष्टीची तुम्ही चिंता आणि चिंतन करतच असतं. परंतु त्याच्यामध्ये फायदा किती आणि तोटा किती हे आपल्याला ठरवायचे आणि कोणतं चिंतन करावं आणि कोणतं चिंतन करू नये. चित्ताचा स्वभाव आहे चिंतन करणं, परंतु चित्त हे जन्मजात आंधळ आहे, त्याला कळत नाही. त्याला जो विषय दिला ते चगळीत बसतं. म्हणून आपण त्या चित्ताला भगवंताकडे वळवायचं. विठ्ठला परमार्थामध्ये जर सगळ्यात मोलाचा ॲटम काय असेल तर ते आपलं चित्त आहे. आणि प्रभूला जर आपल्याकडून काही पाहिजे असेल तर ते आपलं चित्तच पाहिजे, त्याला दुसरं काही नको. झाले एक चित्त तरी बहुत. फक्त काय पाहिजे? देवाकारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त. झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू वाताहतगा. एक चित्त कर्ण आणि मयेव मन आधत्स्व मयी बुद्धिम निवेशय. मला बुद्धी आणि मन तू अर्पण कर असं देवानं 12व्या अध्यायात सांगितलेलं आहे. मला काय पाहिजे? मयेव मन आधत्स्व मयी बुद्धिम निवेशय. बुद्धी आणि मन माझ्यात ठेव. मग हे चित्त असं आहे की ते देवात लागत नाही, म्हणूनच देवाला चित्तच पाहिजे, दुसरं काही नको. का पाहिजे असं? एकदा तुकोबराय देवाला भांडतात. तुकोबराय म्हणतात, देवा मला माहीत आहे तू पक्का चोर आहेस पण कोणतीही चोरी करत नाहीस. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. तू चित्ताचा चोर आहेस. नमामि चित्त चोरकम. अट्टल चोर आहे देव, पण कशाचा? बरोबर माणसाच्या आतला फोटो काढतो. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. बाहेरचा फोटोच घेत नाही. किती पावडर लिपस्टिक लावा, कसलंही नटा, त्याला बाहेरच्या फोटोची गरज नाही. कोणता फोटो घेतो? मधला एक्सरे काढते देव. मधला एक्सरे, मधला मसाला पाहिजे असते त्याला. कारण का? सुदाम देवानं मुठभरच पोहे आणले. वास्तविक तुमच्या आमच्या दृष्टीनं पोहे कोरडे आहेत, पण त्याच्यात भावाचा मसाला असल्यामुळं फके मारी कोरडेच देवानं खाल्ले नाही. एवढ्यासाठी गाव सोनियाचा दिलागा.
कशामुळं? मधला फोटो घेतला सुदामदेवाचा, वरचा फोटो तर फाटकं धोतर होतं, मधला फोटो घेतला म्हणून चित्त. तुकोबाराय म्हणतात की देवा मी ओळखलंय. आता काय ओळखलंय? की तू चित्ताची चोरी करतोस. गोपिकांचं काय हरण केलं देवानं? चित्तच हरण केलं. म्हणून त्या म्हणतात ना, आमचं चित्त कुणा नेलं? देवानं. त्याच्यामुळं वित्तवरा मुकविले, देवानं आमचं चित्त नेल्यामुळं आमचं आता घरादारात मन लागत नाही. कुणाचं? त्या गोपिकांचं. म्हणून चित्त चोरलं, चित्ताचा चोर देव आहे हे कुणा ओळखलं? तुकोबाराय. म्हणून तुकोबाराय म्हणतात की चित्त घेऊनिया तू काय देशी, ऐसे मजपासी सांग आधी. देवा आपल्या दोघात एक व्यवहार होणार आहे, त्याला सट्टबट्ट म्हणायचं. आपल्या साध्या गावठी भाषेत काय होणार आहे? सट्टबट्ट. मी तुला चित्त द्यावं, पण त्याच्या बदल्यात तू मला काय द्यावं? तू जर तसल्याच तेवढ्याच मोलाची वस्तू मला त्या बदल्यात देत असतील तर आपलं सट्टबट्ट होईल, नाही तर होणार नाही. चित्त घेऊन या तू काय देशी, ऐसे मजपासे सांग आधी. तरीच पंढरी राया करीन साठो वाटी, नेघे जया तुटी येईल ते. जर दोघांमध्ये मला तोटा येत असेल तर मी ते घेणार नाही. चित्त देतो, पण त्याच्या बदल्यात तेवढ्याच मोलाचा आयटम मला भेटला तर देतो, नाही तर मला जर तोटा होत असेल तर व्यवहार होणार नाही. तरीच पंढरी राया करीन साठो वाटी, नेघे जया तुटी येईल ती. मग देव म्हणतो तुला काय वस्तू पाहिजे? तुझ्या वस्तू मला माहित आहेत. रिद्धी सिद्धी काही दाविसी अभिलाष, पण नाही मज आस मुक्तीची. मला तुझी रिद्धी सिद्धी नको, हे तो आम्हा फोल भक्ती पुढे. रिद्धी सिद्धी तुझे मुख्य भांडवल, हे तो आम्हा फोल भक्ती पुढे. ते नको. मोक्ष, मोक्ष सुखा हनवला आता. मोक्ष पद तुच्छ केले या कारणे, मोक्ष पद तुच्छ केले या कारणे. आम्हा जन्म घेणे योगायोगी, मोक्षही नको. रिद्धी सिद्धी काही दाविशी अभिलाष, नाही मजास मुक्तीचीही. मग तुझे माझे घडेल तर कधी घडल माहितीये का? भक्तीचा भाव रे देणे घेणे. तू मला भक्तिभाव द्यावा आणि मी तुला चित्त द्यावं. माझा आयटम मोलाचा आहे. 24 कॅरेट सोनं आहे चित्त म्हणजे. आणि तुमच्या शरीरातलं चित्त जर काढलं तर ह्या मड्यामध्ये काहीच राहत नाही. तुम्ही बघा, तुमचं मन जेवणात सुद्धा लागत नाही. चित्त कुठं तरी लागू द्या. तुमच्या पुढे गुलाबजामुन जरी असले तरी गोड लागत नाही. काय कारण आहे? ध्यान चित्त जे आहे तुमचं त्या जेवणावर नाहीच. तसं देवा मी परिश्रमपूर्वक चित्त तुझ्यात लावले, ही काही सोपी गोष्ट नाही. अनंत जन्म भजन केले 4 युगामध्ये. चहुयुगाचा भक्तनामा, 4 युगात आम्ही भजन कीर्तन करावे आणि तू एवढा मोलाचा आयटम सहज आमच्याकडून चोरून घ्यावा. मी काळजाच्या 7 पडद्याच्या आत तो जपून ठेवलाय, तुला सहजासहजी देणार नाही. विठ्ठला मग तुझे माझे, तुका म्हणे तुझे माझे घडेल तर तेव्हाच तुझा माझा सट्टाबट्टा होईल. भक्तीचा भाव रे देणे घेणे. तू मला भाव भक्ती अनंत जन्म द्यावीस, मला तुझा विसर कधीच पडू नये. कारण संसार, प्रपंच, माया, अज्ञान, अविद्या या सगळ्या गोष्टी मला तुझा विसर पाडण्यास बाधक आहेत. ह्या सगळ्यापासून तू माझं चित्त बाजूला काढ. कारण का हे काढणं माझ्या शक्तीनं शक्य नाही. तुम्ही म्हणाल कसलाही माणूस म्हणून द्या, माझ्या मनावर नियंत्रण आहे असं कुणीही सांगू द्या. तुमचं किती कंट्रोल असलं तरी एक्सिलेटरवर कधीतरी पाय जास्त होतो आणि ॲक्सिडेंट होतो. ब्रेक लागतच नाही मनाला. जास्त कशाला? तुम्हाला चांगली भाजी जर बायकोनं वाढली तरी तुमचा ब्रेक फेल होते. दुसऱ्या दिवशी पळाव का लागला पण तुम्ही ती भाजी खाता. एकदा अकबर बिरबलात वाद झाला दोघा. बिरबल म्हणू लागला सगळ्यात चांगली भाजी कोणती? सगळ्यात चांगली भाजी कोणती? अकबरानं विचारला प्रश्न. बिरबलानं सांगितलं वांग्याची भाजी. म्हणले सगळ्या भाजीचा राजा आहे. कस काय राजा? त्याला मुकुट नाही का म्हणले वरून? काय वरी मुकुट आहे त्याच्या डोक्यावर, राजा आहे म्हणले. भाजी मधले राजा भाजी म्हणलं तर
वांग म्हणून तर आपल्या पंक्तीला ठरलेला आहे आपला आलून वांग. हे दोन काय आहेत जास्त चालणारे आयटम आहेत. भाजीत भाजी म्हणला वांग्याची भाजी. बरं ठीक आहे, मग त्याच्यात पुन्हा मसाला जर टाकला, टाईट मसाला टाकून वांग्याची भाजी केली, आगभर आला, मोहच आवरेना, त्याचं कंट्रोल सुटलं, त्यानं वांग्याची भाजी गोड लागायला म्हणून आत ढकलली. पण थोड्या वेळानं तिनं मधून रिंगा चालू केल्या, पुन्हा त्या वांग्याच्या बाजूनं मधून काय चालू केलं, फोन लावायला चालू केलं. मग मात्र त्याची बेजारी उठली रात्रभर. दुसऱ्या दिवशी म्हणला काय बिरबला, भाज्यात भाजी वांग्याची, पण वांग्यासारखी खराब भाजी नाही म्हणला. नाही नाही नाही, एवढी बेजारी, पिवळ्या गोळ्या खाऊन मी रात्रभर बेजार आहे म्हणला. पण तरी सुद्धा मधून गुडगुड गुडगुड चालूच आहे, म्हणजे मधून आवाज चालूच आहे, बंदच होईना. इतकी खराब भाजी आणि तू म्हणतो भाजीचा राजा. ते म्हणला भाजीचा राजा आहे खरा आहे. कुणाला म्हणला, अकबराला. पण तुम्ही हे लक्षात घ्यायला पाहिजे होती, त्याला मुकुट जरी असला तर त्या मुकुटावर काटे आहेत, काटे. आणि ते काटे असं सांगतात की जरा जपून, विठ्ठला विठ्ठला. तसं कुणाचं चित्त कशात अडकल सांगता येत नाही, कुणाचं पैशात अडकत आहे. जास्त करून चित्त अडकण्याच्या 3 गोष्टी आहेत, बारीक सारीक जाऊ द्या. हायेस्ट ज्या लोक मोठे मोठे बी गेले ते काम क्रोधादी विकारात गेले एक तर, दुसरं कनक, कांता आणि कीर्ती. तीन गोष्टी तर कॉमन आहेत. कनक म्हणजे पैसा, पैशात चित्त अडकते म्हणजे अडकते, कसलाही असू द्या. तुम्ही म्हणाल मोठा झाला एकदा, पुन्हा त्याचं पोट भरलं, त्याचं पोट किती मोठं असतं त्यालाच माहीत, भरत नाही. वितभर पोट, पण त्याचा केवढा बोबाट म्हणले तो कोबरा. पोट किती आहे, आपल्या वितीनं वितभरच आहे, पण तरी सुद्धा भरतं का, ते भरत नाही. मग हा वाढतच राहते, हा वाढतच राहते माणसाचे. मग काय करायचं, त्याला कंट्रोल ठेवावा लागतो. कंट्रोल नाही माणसाचं. वित्ताच्या मागे माणूस अडकतो, त्याच्यात चित्त अडकलं की फेल झाला. दुसरा आहे हे कनक झाला. कांता, कांता म्हणजे सुंदर पत्नी भेटली की ते मंदिरातच येत नाही, ती अडवते तिथं. त्याला तिथं एक स्पीड ब्रेकर आहे, मोठा स्पीड ब्रेकर हे एक आहे. आणि तिसरा स्पीड ब्रेकर कोणता, कीर्तीचा. कीर्तीमध्ये सुद्धा अहंकार वाढून माणूस अडकतो. माझं नाव व्हावं, माझी कीर्ती व्हावी. आणि संतांना वाटतं की मी काम करावं पण माझं नाव पुढे येऊ नये, लपून काम करावं, आवाज न करता, फक्त देवालाच माहीत असावं, दुसऱ्याला नाही. जसं कुणबी म्हणजे शेतकरी काय करतो, धान्य पेरत असताना आज पेरलं तसंच ठेवून देता का तुम्ही, त्याला रासनी करून किंवा काय म्हणता इकडं तुम्ही झाकता त्याला. हां, लोड बी करा, हां लोड बी केलं तर त्याच्यावर माती पडून बी झाकून जातं, आणि बी झाकल्याशिवाय उगवत नाही. म्हणून जे केलेलं दान पुण्य आहे, झाकी उपजले दान पुण्य माऊली म्हणतात. झाकी उपजले, हां वाह, नाना कृषी वलू आपुले, वाह, हा पांघुरवी पेरिले, झाकून टाकते. वाह, खरोखर मानावं लागलं, म्हणजे राईट ओवी त्यांनी सांगितली. तैसे झाकी उपजले दान पुण्य. तुमच्या ओवीला 100 मार्क. विठ्ठला कृषीवल म्हणजे शेतकरी. नाना कृषीवलू आपुले. आपण जे काही पेरलं त्याला पांघुरवी पेरिले, त्याला झाकून टाकतो. का झाकत असेल तर झाकलं बी की ते तेवढ्या दुपटीनं उगवतं, आणि उघडं जर राहिलं तर त्याला पाखर खातात. वाफल का नाही सांगता येत नाही, उगवल का नाही, उगवलं तर उगवलं, नाही तर गेलं वाया. तसं आहे. म्हणून आपण केलेलं दान पुण्य हे फक्त आपल्या आणि देवामध्येच राहिलं पाहिजे. त्याची जास्त प्रसिद्धी केली की कीर्ती वाढते, कीर्ती वाढली की तिथं एक स्पीड ब्रेकर लागतो. म्हणून कनक, कांता, कीर्ती हे मोठे मोठे स्पीड ब्रेकर आहेत. काम क्रोधादी विकारानं फार मोठ्या मोठ्यांची यादी येडका मदनमध्ये, त्यांनाही नाडलं. म्हणून ह्याच्यापासून दूर राहिलो देवा मी एवढं वर्ष, आणि हे चित्त आता मी तुला देणार आहे. हे चित्त साधारण नाही असं तुकोबराय म्हणतात. विठ्ठला मग मी एवढ्या मेहनतीने ह्या चित्ताचं जतन केले. आणि सगळ्यात जर आपलं स्टोरेज कुठं असेल त्याला जपावं लागतं. कॉम्प्युटरवर आता हे शिकलेले लोक आहेत, कॉम्प्युटरचं स्टोरेज महत्त्वाचं असतं. बँकेमध्ये तुम्ही सगळे व्यवहार करता, पण त्या बँकेचं एक स्टोरेज, त्याला काहीतरी म्हणतात बघा, कुणाला माहीत असलं तर सांगा.
दररोजच्या दररोज ते ठेवावं लागते. का तर तुम्ही कधी व्यवहार केला, किती व्यवहार झाला जगाचा, त्याचा डाटा काय करावं लागेल, सेव्ह करून ठेवावं लागते. तुम्ही कधी जरी विचारलं, मी अमुक टायमाला पैसे काढले नव्हते, मॅनेजर दाखवते या टायमाला तुम्ही इथून या ATM मधून पैसे काढलेत, किंवा अमका तुम्ही काय केलाय, व्यवहार केलाय, फोनपेवरून पैसे पाठवले, ते सगळा डाटा तिथं स्टोअर होत असते. तुम्हाला वाटते मी इथं पैसे पाठवले, त्या मॅनेजरला कसे कळाले? तसंच आहे, माझे सर्व कर्म देवापाशी नोंद होतात म्हणजे होतात. पुन्हा असं समजायचं काम नाही की मी अंधारात पाप केलं, ते जगाला कळालं नाही, पण एकाला कळालं. कुणाला? अंधारात पाप केलं ते कुणाला कळालं? देवाला कळालं. चित्रगुप्तानं ते लिहून ठेवलं, फक्त झाकून ठेवले. कधी उघडते? ब्रह्मदेवापाशी जीव जेव्हा जाईल. गरुड पुराणानुसार माणूस मेला की माणसाचं सूक्ष्म शरीर, हे स्थूल शरीर इथंच पडते, त्या सूक्ष्म शरीरामध्ये जेवढाही नोंद केलेला आहे, कुणी लेखक कोण आहे? चित्रगुप्त आहे. ब्रह्मदेवाला वाचून दाखवतो तुमच्या पावत्या, असं ह्या जीवानं एवढं एवढं केलंय, काय करायचं, पुढचा निर्णय बघा, याला कोणता जन्म द्यायचा, का याला मुक्त करायचं, दोन्ही आहे, का स्वर्गाला पाठवायचं, का नरकाला, का मुक्त करायचं, का प्राणी येवनीमध्ये पाठवायचं, हे मुढा जन्मनी जन्मनी, का स्वर्ग लोकाला. त्याच्या त्याच्या कर्मानं तो जीव तिथं तिथं पोहोचतो. विठ्ठला विठ्ठला. मग देवा, मी एवढ्या अडथळ्यातून पार करून सुद्धा माझं मन विचलित होऊ दिलं नाही. हे चित्त एवढं गढूळ होतं, त्याला स्वच्छ करता करता नाकीनऊ आले, एवढे नाकीनऊ आले. हायेस्ट उदाहरण सांगतो, चित्त माझं कोळशासारखं होतं म्हणले तुकोबरा. कोळसा उघळून त्याला साबण लावून बघितलं, त्याला आंघोळ घालून बघितली, त्याला शॅम्पू लावला, कुणाला? कोळशाला. त्याचा रंग काही बदलाय तयार नाही, काळा ते काळाच राहिला. हो, कोळसा बदलला का? तसं माझं चित्त मी कितीही धुतलं, परमार्थात नेलं त्याला, कीर्तनात मन लागना, ज्ञानेश्वरी घेतली तरी बी तिकडं फवारे, सोयाबीन, कापूस ह्याच्यातच चित्त चाललंय सगळं. गाथा घेतला की तिकडं दुसरं, बायकोनं साखर संपली, तेल संपलं, तिकडं चित्त गेलं, प्रपंचात गेलं. हे चित्ताची वडावडी आहे सगळी, आणि ह्याच्यात फजिती आहे. मरण भले परी काय अवकळायची, इतकी संसारात काय आहे? फजिती आहे. पण या संसारानं प्रत्येकाची अशी फजिती केली. एवढ्या फजितीतून बी मी चित्त शाबूत ठेवले. म्हणल्यावर तुकोबराय म्हणले, ह्याला किती कष्ट पडले असतील. मी काय केलं म्हणले, हे चित्त शुद्ध होत नव्हतं. मग मी हे चित्त जिथून आलं त्यालाच देऊन टाकलं. म्हणजे कोळसा काळा हा त्याचा रंग बदलीतच नव्हता. मग मी विचार केला, ह्याला साबण लावून उपयोग नाही, हा कोळसा जिथून आला तिथं टाका. कोळसा कुठून आला? अग्नीतून आला. मी अग्नीत परत टाकला तर लाल झाला, त्याचा रंग बदलला. मला कळालं की जे जिथून आलं तिथं परत टाकलं की त्याचा रंग बदलतो. मग माझं मन, देवा, माझं चित्त मी तुझ्यात लावलं. कुणात लावलं चित्त? तुझ्यात. तुझ्यात चित्त लावल्याबरोबर मग मात्र माझ्या चित्ताचा रंग बदलला, आणि ते चित्त आता कुठंच धावना गेलं, कुठंच धावत नव्हतं.
धावे मन. कधी तुमचे चरण देखलिया, तुमच्यापासून मन आलं देवा, मी तुझ्याच पायाचं चिंतन केलं, त्याच्यामुळं माझं मन शुद्ध झालं. मन शुद्ध होतं. अर्जुनाला सुद्धा प्रश्न पडला, देवा एवढं चंचल मन आहे वाऱ्यासारखं, चंचलम ही मन कृष्ण प्रमाती. कसं आहे मन? चंचल आणि चपळ. अहो काय काय करीतो या मना, परी न ऐके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, अन्य उपतना आदरिले. कानोबर आहे म्हणतात, किती ह्याला आवरिलं तर आवरणा, आवरलं तरी आवरत नाही. कोणी कितीही म्हणला मी ह्याच्यावर ब्रेक लावतो, कधी का होईना तुमचं मन चंचल होणार. तुमचंच नाही, अर्जुनाचं झालं. अर्जुनालाही मोह झाला, युद्ध करू का नको करू. मग अर्जुनानं शिष्यस्तेहम शादी माम तो आम प्रपन्नम, देवाला विनंती केली, मला ह्याच्यातला श्रेयस्कर मार्ग सांग. मग देवाला त्याने एक प्रश्न विचारला होता की चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरी वसु दुष्कुरम. वाऱ्याची एकदा मोठ बांधता येईल सांगितलं अर्जुनानं. बघा, पण मनाला आवरणं कठीण आहे. तेव्हा देवानं सांगितलं, एवढाही बाऊ करून घेऊ नको, सोपं आहे, पण मी सांगतो तसं तू म्हणतोस त्या पद्धतीनं तू त्याला जर दाबून दडपून आवरितो म्हणलास तर आवरत नाही. त्याला दोन गोष्टी शिकव. अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यती. दोन गोष्टी. अभ्यासपूर्वक मन देवात लाव, ते लागणारच नाही, पण तू तरी सुद्धा धडपड कर. एका जन्मात नाही लागलं तर दुसऱ्या लागल, तिसऱ्या लागल. आम्ही हजारो जन्म मन लावण्याचा प्रयत्न केला, तुझं एकाच जन्मात कसं लागल. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. आता आमचं मन सुद्धा लाचावलंय तुझ्यासाठी. लाचावले मन लागली से गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. एखाद्या मुंगळ्याला जर त्या गुळाची गोडी लागली आणि तुम्ही जर त्याला वडून जरी काढलं तर मुंडकं तुटल, पण त्याची गोडी सोडित नाहीत. कोण? तो मुंगळा. म्हणून लाचावले मन लागली से गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. आता जीव गेला तरी गुळाला सोडायचं नाही, तसं आपण जीव गेला तरी देह जाओ अथवा
राहो, पांडुरंगी दृढ भाव. मग असं आम्ही मन देवा लावलंय. अर्जुनाचं म्हणणं आम्ही ऐकलं, आम्ही त्या मनाला अभ्यास शिकवला, अभ्यासानं प्रयत्नपूर्वक मन लावलं, त्यानंही होईना गेल्यास मनाला वैराग्य शिकवलं. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यति. आणि वैराग्य आल्याशिवाय ज्ञान प्राप्ती होत नाही. मी वैराग्यच नाही माझ्याकडं आणि मी ज्ञान मिळवतो, होत नाही. अगोदर साधन सुचिरभूत व्हावं लागतं, वैराग्य प्राप्त करावं लागतं, मग ज्ञानाचा उपदेशी फळाला येतो. आता वेळ कमी आहे, सप्ताहातलं कीर्तन आहे, वेळेवर सोडणार आहे. एकेरी प्रमाण म्हणा, आणि प्रमाणाची संख्या मर्यादित, म्हणजे जे आवश्यक आहे तेवढं म्हणा. म्हणजे विनंती कशामुळं? श्रोत्याचाही विचार करा. मला काय नाही, तुम्ही रात्रभर बोला म्हणले तर बोलतो, काहीच अडचण नाही, पण मला श्रोत्याचाही विचार करावा लागतो. त्या टायमिंगमध्ये आपलं झालं पाहिजे, म्हणून एकेरी प्रमाण व्यवस्थित बी वाटते. भाजीला मीठ असावं, पण एवढं जास्त की खारट भाजी झाल्यास कुणीच खाऊ नये. खारटपणा आणू नका विठ्ठला. आता बसलेल्याचा प्रश्न आहे. आम्ही 1 तास झालं, अर्धा पाऊण तास झालं महाराजाचं ऐकलो. काय ऐकलो? चित्त आणि चिंतन. तर आता हे लोक तयार बी आहेत नाही, आता आम्ही देवाचं चिंतन करू, पण चिंतन केल्यास काय फायदा होईल ह्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या. मला स्वर कमी आहे, पण ह्यांच्या स्वरात जर म्हणलं तर मला वाटतं सगळ्याचं भजन बरोबर होईल. तुमचं नाव काय? गेलेला स्वर त्याने 4 वेळा बरोबर आणलाय. ह्याची माहिती सगळ्याला आहे, बसलेले नाही पण भजनेला तरी
आहे. म्हणून त्यांना एकदा खरोखर धन्यवाद. विठाला तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात, तुमचं उत्तर देतात. बसलेल्यांनी प्रश्न काय केला की आम्ही चिंतन करू, पण त्या चिंतनाचा फायदा काय? त्याचा फायदा विचारल्यास तुकोबाराय तुम्हालाच उलटा प्रश्न विचारतात. न सांगता येण्यासारखा फायदा आहे. म्हणजे फायदा काय असं आश्चर्याने विचारलं. एवढा फायदा आहे की फायदा काय नाही हे तुम्हीच मला सांगा. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. विठ्ठलाचं जर चिंतन केलं तर काय फायदा होणार नाही असा प्रश्न तुम्हालाच उलटा त्यांनी केला. जसं नामानं कोण वाया गेला मला सांगा. कोणता प्रश्न आहे? नाम घेता वाया. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला सांगा म्हणले. असा एकच माणूस दाखवा तो नामधारक आहे आणि वाया गेला. असा एक माणूस दाखवा म्हणले तुकोबाराय. सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. सांगा संत महंत सिद्ध ऋषी तुम्ही सगळे धानोरकर मंडळी, असा एकच माणूस दाखवा मला. त्यानं नाव घेतलंय देवाचं आणि तो वाया गेला. अहो जगाच्या मालकाचं नाव आजामेळ पापी होता. आता जास्त प्रमाण घेऊ नका, मी फटफट सांगतो, उदाहरणं सांगा कारण त्याच्या उदाहरणात बसले की मग माझं पुढचं होत नाही. आजामेळ पापराशी होता की नाही, तोही नेला. फक्त 10व्या पोराचं नाव ठेवलं नारायण. संतांनी सांगितलं एका तरी पोराचं नाव देवाचं असलेलं ठेव, म्हणून नारायण ठेवलं होतं. त्याचा फायदा काय झाला? काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. फक्त मरताने नारायण म्हणला जीव सोडला. विष्णुदूता आणि यमदूत दोघं बी आले. यम म्हणला व आयुष्यभर पाप केले म्हणला, मारिती तोडीती झोडीती दात खाऊन यमाचे किंकर्तिता. आले यमाचे दूत आणि उचला म्हणले आपलं गिऱ्हाईक आहे. विष्णुदूत म्हणले थांबा, न्याय निवाडा बरोबर करा. शेवटच्या टायमाला आमच्या मालकाचं विष्णूचं नाव घेतलंय काय नारायण म्हणलं, म्हातारगच कर. मग म्हणले या न्यायालयात असा निकाल होईल, शेवटी अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. विष्णू लोकालाच ह्याला न्यावं लागल, यमदूताला वापस जावं लागलं. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. तुम्ही तर रात्रंदिवस चिंतन करता, पण ज्यानं कधीच चिंतन केलं नाही तर असल्या गबाळ गिरायकाचं उदाहरण सांगितले. हायस्ट तर उदाहरण जाऊ द्या, जे टाकाऊतलं टाकाऊ आहे उदाहरण. आजामेळाचं चरित्रच बघण्यासारखं नाही.
एका वेश्येला घेऊन राहू लागला. हा, तरी सुद्धा अंतकाळी फक्त नारायण. अहो एक वेश्याच होती, फक्त उग एका पोपटाला राघव म्हणणं जीव सोडणं. कुणा वेश्या गणिका ती सत्य लोका नेली. कुणा नेली? देवानं. एका नामासाठी, एकाच नामासाठी. काय नव्हे केले. असले गबाळ गिरायक जर उद्धरले, कसले? अहो अजामेळ भिल्ली तारिली कुंटीने, अजामेळ भिल्ली तारिली कुंटीने, प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. एकेरीच म्हणा, आजामेळ भिल्ली तारिली कुंटीने, प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. आता त्यांना कोणीच काही म्हणू शकत नाही. अहो ब्रह्महत्या राशी पातके अपार, पण वाल्मिक किंकर वंद्य केला. म्हणून तुकोबराय बसलेले म्हणले, तुम्ही जो मला प्रश्न विचारला त्याचं उत्तर काय? काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. हे गबाळातल्या गबाळाचं उदाहरण असलं आहे म्हणले. आणि जन सतत चिंतन केलं ते प्रल्हाद, ध्रुव, भीष्म हे तर माझ्या गळ्यातले ताईत आहेत म्हणले. कोण कोण? अहो सकाळी उठून मीच त्यांची पूजा करतो म्हणले. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक. यादी आहे का? प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यास, अंबरीश, शुक, शौनक, भीष्मदालभ्यान, रुक्मांगदार्जुन, वशिष्ठ, विभीषणादीन. पुण्यानिमान परम भागवतान स्मरामी. ज्याचं चिंतन देव करतो ते भक्त हे आहेत आता मी सांगितलेले यादीतले. हे तर दररोज चिंतन करणाऱ्याला फळ असं आहे की देव त्यांचं चिंतन करतो. आता त्यांना देवाचं चिंतन करण्याची गरज नाही. उद्धवाने एकदा विचारलं, देवा आम्ही तुझी पूजा करतो, पण तुझं देवघर आम्हाला दाखव आणि तू कुणाची पूजा करतोस आम्हाला बघू दे. हे असले भक्ताचे प्रश्न आहेत. असलं तर आपल्या डोक्यातच येत नाही. सोयाबीनचा भाव वाढला का, कापसाचा कमी झाला का, हा आवांट मारलं का, कोणते आता नवीन नवीन ते राऊंड अप मारलं का, ह्याचेच डोके आहेत. कुठेही जा. काल परवा मी ते ह्यानं ड्रॅगननं फवारणी, आपलं कोणत्या ड्रोननं फवारणी बघितली मस्त उसाला. ड्रोन आम्ही व्हिडिओ करून बघितला. म्हणजे टेक्नॉलॉजी इतक्या पुढे गेले. आपल्या डोक्यातले इकडलं यायले पण इकडलं निघून चालले. काय वाले इनकमिंग दुसरीच व्हायले ना, आउट गोईंग. म्हणजे आता कीर्तनातली बी इनकमिंग तितकी आलेली लगेच इकडून निघून चालली ह्या कानातून इकडं. पण त्याचं स्टोरेज होईना झाले. ते काय काय कलियुगात अन्नातच बिघाड आहे का काय की मला तर वाटते. विठाला मला देवघर दाखव म्हणले उद्धव. मग देवाच्या देवघरात गेल्यास ह्या सगळ्या भक्तांची पूजा देव करतो. देवानं दाखवलं. हे प्रल्हाद, हे नारद हे दररोज नामचिंतन करतात. म्हणजे ह्यानं तर जेने माझं गरबीच घातली मिठी. एका एका भक्ताचं महत्व सांगू लागले. प्रल्हाद सारखं नारायण नारायण म्हणायचा. त्याच्या सगळ्या संकटातून, तेवढे संकट मी सांगत नाही, आपल्यावर आले नाहीत म्हणून बरं आहे. तुम्ही तर देव सोडून मंदिरच सोडून दिलं असतं, एवढे संकट आले होते. कुणावर? त्याच्या बापानंच त्याला छळ प्रल्हादाला. तरी सुद्धा नरसिंह रूप जे आहे तुमच्या इथलं मंदिर, हे कशासाठी आहे? प्रल्हादासाठी झालेला अवतार आहे. एका भक्तासाठी एक अवतार झालाय, तो म्हणजे नरसिंह. आता काय हे केले एवढंच सांगतो, पुढचं फक्त अर्थ लावून देतो कारण वेळ होत आलाय. एका चिंतिता विठ्ठले. प्रल्हादानं चिंतन केलं, मला नृसिंह रूपानं खांबातून प्रकट व्हावं लागलं. एवढं नामाचं महत्व आहे म्हणले तुकोबारा. दुसरं नामाचं महत्व, नारदाने दिवस रात्र भजन केलं. नारदांनाच मी नमस्कार करतो. मीच नाही, देव दानव त्रिलोक्यात नारद वंदनीय आहेत. फक्त भांडणं लावायची थोडी सवय आहे कुणाला? नारदाला. कळ लावायची ती सवय आहे, जन्मजात सवय आहे. एखादा तरी अवगुण असतो की नाही प्रत्येक माणसात, ती खोड जात नाही. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात ते. मला बी कधी कधी खरं वाटते काही माणसाकडे बघून, नाव सांगत नाही. हे असं नारदाचं उदाहरण सांगितलं. प्रल्हाद, नारद, पराशर म्हणले. पराशर गर्भात वेद बोलत होते. व्यासांचे वडील गर्भात वेद बोलत होते. गर्भात. बघा आता आपण गर्भामध्ये काय कळतं का आपल्याला? एवढा रे उठाडावणी झालो तर आणखी आपल्या मुखाला नाम येईना. ज्यानं गर्भातच वेद बोलू लागला तो बालक म्हणजे पराशर आहे. त्याचं वंदन देवानं केलं. सांगू लागले देव पराशर कोण आहेत. पराशर म्हणजे गर्भात वेद बोलणारा बालक आहे म्हणजे.
आणि व्यासांचे वडील आहेत, महान आहेत, ज्यांनी व्यासासारख्या पुत्राला जन्म दिला. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडलिक म्हणले ज्यानं मला पंढरपुरात उभा केलं तो पुंडलिक आहे. त्याच्यासाठी मला यावं लागलं. कुणासाठी? पुंडलिकासाठी. देव आलायच कुणासाठी? पुंडलिकासाठी आला, आपल्यासाठी नाही. त्या भक्तासाठी मला पांडुरंग अवतार घ्यावा लागला. आणि युगे 28 झाले मला कमरेवर हात ठेवून बसाय सुद्धा परवानगी नाही. कारण त्यानं सांगितलंय विटेवर उभा राहायचं. मी विटेवर जे उभा आहे तर मला तहान लागली का कोणी विचारत नाही, पाणी प्यायचे का देवा, जेवायचे का, तुम्हाला कंटाळा आला का, काहीच नाही. मी भक्तासाठी तिष्ठत उभा आहे, तिष्ठत. तुका म्हणे मात धन्य त्याची. कुणाला सुरुवात माहीत असली तर सांगा, फक्त म्हणू नका. पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत. तुका म्हणे मात धन्य त्याची. अहो देवाची भीड होईना. बिडान बोले पुंडलिकाशी उभा मर्यादा पाठीशी. तुका म्हणे ऐशी कारे न बजा माऊली. असा देव तुम्हाला जर ट्रेनमध्ये जागा भेटली नाही, उभा राहावं लागलं, अशी गर्दी असावी ट्रेनमध्ये, तुम्हाला घंटाभर 2 हातात 2 बॅगा घेऊन उभा राहायला लावा. आणि त्याच्यात मंडळी संघ असावा. मंडळी संघ म्हणजे कळालं का? आणि चिले पिले संघ असावं. तुम्हाला वाटते कधी मला कमीत कमी बायकोला बसाय आधी जागा भेटावं, पुन्हा लेकराला मी उभा राहिलो तर राहिलो, पण पुन्हा पुन्हा वाटते मलाही बसाय जागा भेटावं. आता देव युगे 28 पुंडलिकानं उभा केला आणि त्याची आज्ञा पाळतो. म्हणजे देव संतांच्या आज्ञेत आहे का संत देवाच्या आज्ञेत? तुम्हीच बघा. पण देवाची भीड लोटणं झाली, मी बसू का म्हणायला. भिडानं बोले पुंडलिकाशी. भीड लोटत नाही. त्यानं काय सांगितलं, ही वीट, ह्या विटेवर उभा राहा, माझ्या आईवडिला सेवा झाल्याशिवाय मी तुला भेटा येणार नाही. आज्ञा पालन केली देवानं. म्हणून देवानं उद्धवाला सांगितलं, देवा उद्धवा मी एवढा भक्ताचा अंकित आहे. भक्ताची सत्ता माझ्यावर चालते. मला जसं उभा केलं तसं उभं राहावं लागतं. आणि जे रूप मला इच्छा केली भक्तानं त्या रूपात प्रकट व्हावं लागतं. म्हणजे मला सुद्धा स्वातंत्र्य नाही. भक्तानं जर मला इच्छा केली तर पुरवी धरावी ते इच्छा. जशी इच्छा केली ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्ततैव भजाम्य. मला तसं व्हावं लागतं. त्याच रूपात त्याला दर्शन द्यावं लागतं. एखाद्यानं मला दत्त रूपात दर्शन द्या म्हणले द्यावंच लागते. जनार्दन स्वामी एकनाथ महाराज शूलभंजनावर दत्त रूपातच दर्शन मागितलं आपल्या देवगिरीला, द्यावं लागलं. देवा ज्या रूपात दर्शन मागितलं ती भक्ताची इच्छा पुरवावी लागते. अर्जुनाच्या सर्व इच्छा देवानं पूर्ण केल्या. कुठलीही इच्छा होऊ दे त्याला भक्ताला, त्याची इच्छा देवानं पूर्ण केली. मग काय नो हे केले. आणि काय पाहिजे म्हणले तुकोबारा, तुम्हाला आता सांगा बसलेल्याने. आता ह्याच्याहून काय पाहिजे? इतका आमचा देव तुमच्यासाठी करतो, फक्त तुम्हाला चिंतन बसल्या बसल्या करायचं. आणि तुम्ही कीर्तनात बी बसून संसाराचं चिंतन करू लागलात, किंवा फार वेळ झाला आता तंबाखू खाल्ली नाही, टाइम झालाय तंबाखूचा, पण महाराजापुढून उठता येईना, ही सुद्धा तुमचं चित्त तंबाखूनं वडलं का नाही, तिकडं बिडीनं वडलं. कमीत कमी 1-1.5 तास तरी आपलं चित्त देवात कीर्तनात राहू द्या. काहीतरी इथून घेऊन जाण्यासाठी आपण बसलो. एवढं तरी चित्त लागलं तर खूप झालं देवासाठी. एवढंच लागलं की बस झालं. फार समाधी लावायची गरज नाही. त्या लेवलची आपण नाही. हा हे गा ऐसे करी ज्या 8 प्रहारा माझारी वाह काय काय मोटके निमिष भरी
येत जा. निमिषभर म्हणजे काय, सेकंदाचा 10वा भाग. एवढं जरी चित्त लागलं तर खूप झालं म्हणले. बघा एवढं अवघड आहे, पण ते सोपं केलं संतांनी. म्हणून आपलंही माझे चित्त तुझ्या पाया राहे. काय पुढे राहो आहे शेकरी, काय बरेच प्रमाण आहेत आता चित्ताचे. तर मला हे सांगायचे, चिंतन केलं की तुकोबराय म्हणतात, काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. आता पुढल्या भक्ताचे उदाहरण राहिले का घ्यायचेच सांगा तुम्ही. प्रल्हाद, नारद, पराशर. किती वाजले? माझ्याकडे आज घड्याळ नाही. 10ला 5 कमी, 10:15 पर्यंत घेऊ, कारण उशिरा सुरू झाले. विठ्ठला विठ्ठला प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यास, अचतुर्वदनो ब्रह्मा, द्विबाहू परो हरी, आबाललोचन शंभर, भगवान बादरायण. असे बादरायण व्यास मला पूजनीय आहेत, ज्यांनी वेदाचे 4 भाग केले, ब्रह्मसूत्र लिहिले. नीट आहे का? 18 पुराणाची रचना केली. कुण? एकट्या व्यासाने. महाभारत लिहिलं व्यासांनी. व्यासा एवढं लेखन या जगात कुणं केलं नाही, म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीत, म्हणून महाभारती जे नाही ते नोहेच लोकितीही, या कारणे मनिपे पाही व्यासोच्चिष्ट जगत्रे. त्रिजगतात जेवढं ज्ञान आहे ते व्यासाचं उष्ट आहे. ते व्यास माझे भक्त आहेत म्हणले देव, मी त्यांची पूजा करतो. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. एका जन्मात एवढं लेखन केलं व्यासानं. कसली लेखणी असं? गणपती लिहायला होता महाभारत लिहिताना, आणि 100 श्लोक झाले की एक अवघड कूट श्लोक टाकायचा व्यासाने, आणि गणपतीला अटच टाकली होती की तू लिहायचं मी सांगायचं. गणपती बाप्पा म्हणले पण माझी लेखणी बंद पडली नाही पाहिजे, तुम्हाला श्लोकामागे श्लोक थांबा, विचार करतो आणि सांगतो, मला टाईम नाही म्हणले गणपती. एकदा सुरू झाले की माझं लेखणी बंद नाही पाहिजे, फास्ट लिहिणार तुम्ही, तेवढ्या फास्ट श्लोक सांगायचे. झालं दोघायचं सुरू. मग व्यास बी म्हणले मी सांगतो, पण गणपती बाप्पा तुम्हाला अर्थ लागल्याशिवाय पुढे जायचं नाही, आणि अर्थ न लागता पुढे गेलात की मग तुम्ही हारला, तुम्हाला जिथं डोकं खाजवावं लागल. मग व्यास बी काय करायचे, 100 सोपे श्लोक महाभारतात टाकायचे, पटपट व्हायचे. एक कुट श्लोक टाकायचे आणि गणपती बाप्पाला म्हणे लावा ह्याचा अर्थ, तवर मी पुढचे 100 रचना करतो. त्या एका कुट श्लोकाचा अर्थ करताना गणपती जो बुद्धीची देवता आहे त्याला सुद्धा डोकं खाजवायला लावलं व्यासांनी. म्हणजे व्यासाची बुद्धी काय असेल, म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात व्यासोच्चिष्ट जगत्रे विठ्ठला प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यास, अंबरीश एक राजा होता, द्वादशीचं व्रत करायचा. तुम्हाला कथा शॉर्टकटमध्ये सांगतो. एके दिवशी पारणं सोडायची वेळ झाली द्वादशीचं, आणि नेमकं त्या टायमाला दुर्वास मुनी आले. आणि दुर्वास मुनीचं येणं म्हणजे साधारण नसतेच. तुम्ही ते दुर्वास मुनीचे उदाहरणं वाचा. दुर्वास मुनी म्हणजे सगळ्यात रागीट, आणि त्यांच्या मनासारखं जर पक्वाज लावला नाही आणि म्हणलं नाही गायन करणाऱ्यांना, तर ते इतके रागात यायचे की काय शाप देतील सांगायचं नाही. मी तुम्हाला नाही तर पुढच्याला, तुम्हाला नाही, मी काय दुर्वास मुनी नाही. दुर्वास मुनीला कमी जास्त जमायचं नाही, मृदंग कमी जमायचा नाही, जास्त जमायचा नाही, बरोबर लावलेला पाहिजे, आणि स्वरात भजन पाहिजे. काय महाराजाला आता ज्याला जमते जजमेंट, त्याचं काही जण आपले सांसारिक जे आहेत तुम्हाला सांगतो, त्यांना धक्के खाऊन ते सगळं सपादून येते. पण जे ब्रह्मचारी महाराज आहेत ते कडक राहतात. त्याचं कारण काय, ते कुणाचंच उनं दुनं सहन करीत नाहीत, कारण तेच परफेक्ट असतात आणि त्यांना आपल्या समस्या माहीत नसतात. ह्यानं वरण खाऊन आलाय, मग इथं जर माईक पुढे लावल्यास त्याचा माया कसा घसा चलल, तरी खाल्ले, आणि माईक पुढे त्याचा आवाजच चलत नाही. आपले आवाज आंबट तिखट खाऊन जातात की नाही, दररोजचा सराव नाही, जातात. बघ त्यांचं तसं नाही. मग दुर्वास मुनी म्हणले, राजा म्हणले मी आंघोळ करून यायलो गंगेवर जाऊन स्नान करून, तोपर्यंत मला तुझ्यासोबत पारणं सोडायचे, जा म्हणले. गेले, पण आंघोळ त्यांची इतका वेळ चालली, गंगत बसले पोहत. कोण? दुर्वास मुनी. इकडं पारणं सोडायचा टायमिंग म्हणजे मुहूर्त निघून जाऊ लागला, आणि अंबरीश राजाचं असं होतं की मुहूर्त जाऊ द्यायचा नाही. त्यांच्या पुरोहिताला म्हणजे ब्राह्मणाला बोलविलं आणि विचारलं, गुरु महाराज पारणं सुटायचा टाईम झालाय, पण दुर्वास मुनीचा यायचाच पत्ता नाही,
आता मला माझ्या पुढे धर्मसंकट असं आहे की टायमिंगला मी पार न सोडतोय, मुहूर्त बी टळून गेला नाही पाहिजे आणि दुर्वास मुनीचा राग मला सहन होणार आणि परवडणार आहे नाही. काय करू? गुरु हुशार होते. गुरु म्हणले, राजा तू काय कर, मी तुला तीर्थ देतो पाणी, तू तीर्थ प्राशन करून द्वादशी सोड, द्वादशी सोड, म्हणजे तुला दुर्वासाच्या अगोदर द्वादशी सोडल्याचाही दोष लागणार नाही आणि तुझा मुहूर्तही जाणार नाही. असा मधला मार्ग काढून दिला. पुन्हा मुंबरकरांनी म्हणा मधला मार्ग काढून दिला. म्हणजे त्यांच्या देवबापानं ते म्हणले हो मुंबरकराचं बरोबर आहे म्हणले. आंब ऋषीनं तीर्थप्राशन केलं की तिकडून दुर्वास मुनी आले, राजा मी येण्याच्या आधी तू द्वादशीचं पारणं सोडलं, शाप देतो तुला. आपल्या जट्टेतून एक कृत्य निर्माण केली. इतके रागीट होते, इन्स्टंट राग. बरेच माणसं बघा बायको राग करतात, ते सहनच होत नाही. मोबाईल फुटला काय तुटला काय फेकून मारणार म्हणजे मारणार. टीव्हीचे रिमोट बऱ्याच जणांचे गायब आहेत, दात पडल्यासारखे. मी म्हणलं हे असे कसे, हे फेकण्यानं झालेत आदळा आपटीनं. हे रागीटन तापड माणसाचं लक्षण आहे. विठ्ठला दुर्वासाचा राग म्हणल्यास काय, असला क्रोधच बघायला. अग्नीच काढली, एक कृत्या निर्माण केली, राजावर सोडली. आता ती कृत्या राजाचा प्राणच घेणार. पण देव म्हणला माझ्या भक्ताला जर छळतोय दुर्वास, तर मग आम्हा गांजी जन तरी का मेला नारायण. देव का मेला का म्हणले? कोण? आपले आंब ऋषी म्हणल्या तर देव हजर. सुदर्शन चक्र घेतलं आणि त्या कृत्यावर सोडलं, नष्ट केलं. का केलं? माझ्या भक्ताचं माझं ब्रीद आहे की भक्ताचं रक्षण, भक्ता राखे पायापास, म्हणून रक्षण केलं. थोडं बिफोर झालं. काय झालं प्रमाण? थोडं बिफोर म्हणजे पूर्वी झालं. कथा भाग येण्याच्या अगोदरच झालं तुमचं प्रमाण. मी सांगतो ते कधी पाहिजे होतं, कुठपर्यंत आलं. ती कृत्या नष्ट केली सुदर्शन चक्रानं. देवानं वाचवलं दुर्वासाचे प्राण, आपल्या आंब ऋषीचे प्राण वाचवल्यावर दुर्वास ते चक्र थांबलं नाही. विष्णूनं सोडलेलं चक्र भक्ताचं रक्षण केलं आंब ऋषीचं, दुर्वासाच्या मागं लावून दिलं. दुर्वास हा छळवाला आंब ऋषी आणि सुदर्शन त्याशी जाळीत फिरे. साहत गोविंदा नाही त्याचे. माझ्या भक्ताला त्रास, आता तू त्रास सहन कर. त्रिलोक्यात दुर्वास पुढे, चक्र मागे. दुर्वास पळायला लागले पण चक्रानं पाठलाग सोडला नाही. तिन्ही देवाकडे गेले. तिन्ही देव म्हणले आमचं चलत नाही काही, ज्याच्यापासून तू आलास त्याची माफी माग. आणि तेव्हाच हे चक्र शांत होते. पुन्हा आंब ऋषीची येऊन दुर्वासाला माफी मागावी लागली. आता इथून पुढे भक्ताला छळणार नाही म्हणले, कारण भक्ताचा कैवारी देव आहे आणि देव मला त्रास देईल मी त्याला छळलं तर. म्हणून कधी बी भक्ताला कधी त्रास द्यायचा नाही. देवा संत वृंदा नमस्कारीजे का घडीजे तरी पूजीजे, हे वाचून केवी निंदीजे स्वयं वाचा. स्वतःच्या वाचन त्यांची निंदा करू नये, त्रास देऊ नये साधूला त्रास झाला, तुमच्या वाटोळ्याला सुरुवात झाली. विठ्ठला विठ्ठला कारण देवानं सांगितलं मला ते सहन होत नाही. साहत गोविंदा नाही त्याचे. मी काही सहन करेल पण माझ्या भक्ताचा छळ मी सहन करणार नाही. दुर्वास हा छळवाला आंब ऋषी, सुदर्शन त्याशी जाळीत फिरे. एकदा असं त्या अश्वत्थाम्यानं पांडवाचे 5 पोरं निष्पाप मारले होते झोपीत जाऊन. तर तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी, आणि अश्वत्थामावधी पांडव पुत्रा. सारखं दुर्गंधीयुक्त अंग तयार झालं. मनी काढून घेऊन आताही फिरावं लागतंय. आताही अश्वत्थामा फिरते.
असलं त्याला पुन्हा त्याची शिक्षा एवढी कडक आहे. म्हणून साधूला त्रास द्यायचा नाही, भक्ताच्या नादाला लागायचं नाही. विठाला काला मग आता दुर्वास मुनीनं दुसरा शाप दिलता. कोणता? राजा ह्याच्या बदल्यात ही कृत्या तर तुला मारेल, पण तुला 10 जन्म घ्यावे लागतील पृथ्वी तलाव. 10 वेळा जन्म घ्यावा लागतो, मुक्त होणार नाहीस. किती वेळा? 10 वेळा. आता देव म्हणले ह्याचं प्राण रक्षण केले, पण ह्या जन्माचं काय करायचं? आता तुमचं प्रमाण आहे अंब ऋषी कारणे जन्म सोशील. देव म्हणला त्याचे 10 जन्म मी घेतो, पण त्याला सुटका द्या. ह्याची जामीन कोण घेतले? अहो मी हामी मारून घेतो. कुणाची? ठीक आहे, आमच्या अंब ऋषीकून तुम्ही येण्याच्या आधी पारणं सोडण्याचं पातक झालं, तुम्ही शाप दिलाय ना 10 जन्म, त्याचा शाप मी घेतो, मी त्याची जामीन घेतो, पण त्याची सुटका करा, मी जेलमध्ये जातो. देव म्हणले मी 10 जन्म घेतो ह्या माझ्या भक्तासाठी. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. माझं चिंतन करतोय, मला 10 जन्म काय हरकत नाही, मी आनंदानं घेतो. आणि त्याचे 10 जन्म अंब ऋषीनं, अंब ऋषीचे जन्म देवानं घेतले. अंब ऋषी कारणे जन्म 10 घेतले. काकड्यात प्रमाण आहे. हा कुणाला माहित आहे? सुरुवात त्याचा आधीच कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही गजेंद्राचा धावा तुवा केला विठाय, त्याच्यातच आहे पुढे. अंब ऋषी कारणे जन्म 10 घेतले. नाही नाही नाही, आठवून पुन्हा सांगा. विठ्ठला विठ्ठला 10 जन्म देवानं घेतले. म्हणून तुकोबाराय म्हणतात काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. भक्ताला वाया जाऊ दिलं का? अहो भक्ताला जे त्रास झाला तो देवानं सहन केला. मग काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. आता बसलेले माणसं म्हणले टाइम संपलाय, आम्हाला शॉर्टकट मध्ये सांगा. जर आम्ही चिंतन केलं, ह्या भक्ताची यादी आता पुन्हा सांगतो तुम्हाला, बाकीची लय वेळ जाईल. आम्ही जर चिंतन करीत बसलो असं रात्रभर समजा केलं, तर आम्ही संसारातून पार होऊन जाताल का? आणि दुसरे जे साधनं लोक करायला, यज्ञ याग आहे, जप तप आहेत, हे साधनं मग आम्हाला वेगळे करावं लागतील का नामातच आले याचा अभंग आहे. कसलं उत्तर तुमच्या प्रश्नाचं मुखेडकरांनी दिलं. नांदेड जिल्ह्यात गेलं, तिकडं परभणी जिल्ह्याला मेळ लागला नाही. फास्ट उत्तर दिलं पुन्हा मुखेडकर. तिकडून आलं उत्तर, कुठून उत्तर येईल सांगता येत नाही. तुमचा प्रश्न, तुमचे जे मधले संकल्प विकल्प आहे कोण सोडविल सांगता येत नाही. एखादा सहज प्रश्न असतो, ह्याचं काय सहज तुमची दाढ दुखाले का, हे पाला खाकी राहून जाते,
आणि इकडे ह्यानं दवाखान्याने एक्सरे करू करू बेजार झालेलं नसते, पण सहज कोणीतरी सांगते. तसं मुखेडकरांनी उत्तर दिलं काय, सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार. अभंगाचं ध्रुवचरणच आहे. वेगळे साधनं करायचीच गरज नाही हो. यज्ञ करायला गेल्यास करिता यज्ञ स्वर्गभोग आड येती. तप करायला गेल्यास करिता तपे काम क्रोध खवळती. अभ्यास तुमचं नाव सांगा एकदा मला. वा, घरी गेल्यावर मालकिनीला उतरून टाका म्हणा, एवढे चांगले प्रमाणाने ओव्या दिल्या महाराजांना. विठाला माझीच दृष्ट लागल तुम्हाला, दुसऱ्याची नाही. छान, म्हणजे वय आहे पण बुद्धी तारुण्यासारखी आहे. आमची बुद्धी जरा म्हातारी झाली बघा, विसराले, मधलं विसराले का नाही. त्याचं कारण काय, आणि काही साठीन बुद्धी नाठी झाली नाही, पण व्यापानं व्हायले. असं व्याप लागला की आपला अभ्यास विसर. आणि सातत्य सतत पाहिजे. आपण भजनाला मग हे स्वर जाणं विसरणं ह्याचे कुठाने दुसरा व्याप मागं लावून घेतला की असं होतं. हळूहळू मग माणूस थंड होते, हा परिणाम होतो. पण त्यांची बुद्धी आणखी सुद्धा ह्या वयात सुद्धा तेज बुद्धी आहे. विठ्ठला सर्व साधनांचे सार झाला. आता या कीर्तनाचाही सार सांगतो कारण वेळ झाला. सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार. तुकोबराय म्हणले तुमचा भवसिंधू तर जातोच हो. भवसिंधू तारीन घ्या रे माझी भाक. तुका म्हणे काय, भवसिंधू तारीन घ्या रे माझी भाक. एकालाही माहित नाही पुढचं. भवसिंधू तारीन घ्या रे माझी भाक. भाकरी घ्या रे माझी भाक, असं देवच म्हणतोय कमरेवर हात ठेवून की तुम्ही भिवू नका. काय करू नका, ह्या भवसागराला भिवू नका. ह्या भवसागरात कमरे इतकंच पाणी आहे आणि तुम्ही भवसागराला भीत आहात फक्त. भवसागर तरता कारे करी तसा चिंता पैल उभा दाता कटी कर ठेवणी. देव कमरावर हात ठेवून हे सुचवतोय की बसलेल्या माणसांनी घाबरू नका. भवसागर त्याच्यात पाणी गंगत काही गोच्या द्या इतकं पाणी नाही, फक्त कमर इतकं आहे. पोहायची बी गरज नाही. चलत जरी आलात तर असा देवानं खून केले तिकडून. देव चंद्रभागेच्या पलीकडे आणि चंद्रभागेच्या अलीकडे आपण आहेत. मधली चंद्रभागा म्हणजे ही भव नदी आहे. आणि देवा ही भव नदी आड आहे तुझ्यात आणि माझ्यात कशी पार करू. देव तिकडून म्हणतो भवसागर तरता कार्य करी तसा चिंता पैल उभा दाता कटी कर ठेवून. मी सांगालोय ना कमरे इतकंच पाणी आहे, जास्त घाबरायची गरज नाही. ह्याच्यासाठीच मी कमरावर हात ठेवलेत. प्रमाणम आता कंटाळे म्हणून उतरणीला स्टॉप करायला. त्यांनी स्टॉप करण्याच्या आधी तुमचे टाळ थांबायले. बरोबर चला. कृपेचा सागरू पांडुरंग. पांडुरंग कृपेचा सागर आहे, आपल्या सर्व कृपा करतो. तुमचा भवसिंधू म्हणवोनी शरण जावे सर्व भावे देवाशी. त्याला शरण गेल्यावर मग तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. आपल्या दोघांमधली भव नदी पार करणारा देव आहे. म्हणून देवानं सांगितले प्रमाणम भवाब्दैरिदम मामकानाम नितंबकराभ्याम धृतो येन तस्मात् विधातुर्व सत्ते धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. देवानं सांगितलं की तुम्ही चिंता करू नका.
भवसागर तरतो. तुकोबराई म्हणतात सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार. वेगळे साधन करू नका. यज्ञ जप तप करीत जरी बसलात तरी फारसं त्याच्यात तुम्हाला जमेल असे साधन नाहीत. करू नका असं नाही. यज्ञोदानम तपश्चैव पावनानि मनीषिणाम. मनुष्याला पावन करतात म्हणून ज्याला जमल त्यानं करावेत, असं नाही की करूच नाहीत. त्याचं पुण्य आहे ना. यज्ञ जप तप करीतच राहावं, त्याचं पुण्य आहे. व्रत करावेत, एकादशी करावी, सोमवार करावा, शिवलीलामृत वाचावं. तुम्ही महादेवाच्या मंदिरात एक बिल्वपत्र जरी ठेवलं तर त्याचं फळ चांगलंच आहे तुम्हाला. असं नाही की व्रत करू नये. मग महाराजांनी सांगितलं सगळे व्रत करा, तुम्हाला झेपेल तेवढे. जर झेपच ना गेले तर उगं निदान काय सांगितलं संतांनी, निदान म्हणजे सर्व साधनांचं सार नाम तरी घ्या. सर्व साधनांचं साधनं तुम्हाला जमत नाहीत, कारण सगळ्याच्या कामाची गोष्ट नाही. सबके बस की बात नाही आहे, बरोबर आहे. म्हणून काय करा, आपलं सोपं चिंतन करा, सोपं करा. म्हणजे सोपं करून संतांनी दिलं सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार. भवसिंधू पार उतरतो. मग दुसऱ्या एकानं प्रश्न केला काय की नाही मग त्यानं यज्ञ याग केल्यास आम्ही कमी पडताल का, तुम्ही म्हणू नका. त्याचं उत्तर तिसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात कमी पडत नाहीत. त्याचं तुमचं इक्वल होते, दोघायचं काय होते, इक्वल म्हणजे बरोबर होते. एखाद्याने यज्ञयाग जरी केले, जपतप जरी केले, तुम्ही नामचिंतन केलं म्हणून त्याला पुण्य जास्त असं नाही. दोघांना समान पुण्य आहे. कसं, योग याग तपे केली तयाने अमुपे. अहो ज्यानं नाम घेतलं त्याचं मी असं समजतो की माझ्यासाठी त्यानं अनेक यज्ञ केले. राम म्हणता वाट चाली आणि यज्ञ पाऊला पाऊली. एकदा राम म्हणला आणि एक पाऊल टाकला, एक यज्ञ झाला असं मी समजतो. फक्त त्यानं राम कृष्ण हरी म्हणायचं आणि पाऊल टाकायचं. काय म्हणायचं, राम कृष्ण हरी. राम म्हणता वाट चाली आणि यज्ञ पाऊला पाऊली. मी समजतो की ह्यानं एवढे यज्ञ केले, असं कोण सांगते, देव. मग तुम्हाला एवढंही करायची गरज नाही. योग याग तपे केली तयाने अमुपे. माझ्यासाठी अमूप यज्ञ केले असं मी समजेल, पण कधी मनाभावातून जर तुम्ही चिंतन केलं तर. म्हणून एकदा मनाभावातून मधलं भजन करायचं. कोणतं, सगळ्यांनी करा. एवढं केलं की देव समजतो. योग याग जपे तपे केली तयाने अमुपे. तुम्ही अमुक तप केलं, अमुक जप केला, अमुक यज्ञ केले. अमुक म्हणजे मोजता येणार नाहीत एवढे, त्याची गणनाच नाही. पुण्याची गणना पण हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मुखाना हरी म्हणा. पुण्याची गणना करताच येत नाही म्हणले अमुक. म्हणून सर्व कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम. एक हरिनाम जपता घडे. वा, नाथ महाराजाचं प्रमाण दिलं. असे श्रोते पाहिजे. मग आम्हाला वाटतं जरा काहीतरी सांगावं, नाही तर कधी कधी डोकं आपटून घ्यायचा धंदा वाटते काही गावाला. तुमच्या नाही, असे श्रोते पाहिजे. सांगलेलं महाराज काय सांगत आहेत, विषय कुठं चालू आहे, ह्याला प्रमाण योग्य पाहिजे. मग आम्हाला दुप्पट गोडी वाटते. विठ्ठल योग याग
त्याग तपे केली तयाने आमुपे सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. असा नाम जप जर केला तर एवढा फायदा आहे. आपल्या टाईममध्ये चिंतन झाले, फक्त शेवटच्या चरणाचा अर्थ सांगतो, मग तुम्ही म्हणा. तुकोबराय म्हणतात की एवढा सोपा जर नाम मंत्र असेल, मग तुम्ही म्हणाल असा नाम मंत्र एकच सांगा आम्हाला. कोणी म्हणते हे नाम जपा, कोणी म्हणते ते नाम जपा. आता तो श्रद्धेचा भाग आहे, नीट बघा. तुमच्या श्रद्धेनुसार कोणताही मंत्र जपा, तो वाया जात नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय, ध्रुवानं हा मंत्र जपला, आढळपदी बाळ ध्रुव बैसविला. नारायण नारायण प्रल्हादाचा मंत्र आहे, मग ते मंत्रात कमी ताकद आहे का? रामकृष्ण हरी तुकोबरायचा मंत्र आपल्या संप्रदायाचा कमी आहे का? श्री शिवाय नमस्तुभ्यम कमी आहे का? ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय पंचाक्षरी, तसा तुकोबराय म्हणतात आपल्या संप्रदायात आणखी एवढाही कुठाना नको. 3च अक्षराचा एक मंत्र आहे, तेवढाच म्हणा. कोणता? अभंगाचा शेवट. सर्व साधनांचे सार